बंधू अशोक खरात प्रकरणामध्ये मोठी घडामोड समोर आली आहे। एसआयटीनं ईशान्येश्वर मंदिराचे पुजारी खरात यांचा सीए आणि एक सराफ व्यावसायिकाची समक्ष चौकशी केली। दरम्यान खरात यांची पत्नी कल्पना खरात फरार असून त्यांचा मुलगा हर्षवर्धन याला एसआयटीनं ताब्यात घेतलंय। शिर्डीतील 4 एकर भूखंड खरेदी प्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये एसआयटीकडून महत्त्वाचे पुरावे सादर करत कोठडी मिळवण्याचा प्रयत्न हा केला जाणार आहे। अशोक खरात प्रकरणामध्ये आता महत्त्वाची माहिती समोर येते। डॉक्टर नंतर सोनोग्राफी सेंटर आणि मेडिकल स्टोअर्स पोलिसांच्या रडारवरती असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। संबंधित सोनोग्राफी सेंटरमध्ये गर्भलिंग निदान चाचणी होत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। तर मेडिकल स्टोअरमधून देखील गुंगी आणणाऱ्या वेदनाशामक आणि इतर औषधांची खरेदी होत असल्याचा देखील धक्कादायक दावा हा करण्यात आलाय। तर या प्रकरणामध्ये पोलिसांची चौकशी ही अधिक तीव्र झालेली असून पुढे आणखी कोणते खुलासे होतात याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। बंधू अशोक खरात बाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येते। खरातची गेल्या काही तासांपासून एसआयटी चौकशी सुरू होती। तर बंधू अशोक खरात 4 वेगवेगळे मोबाईल नंबर वापरत असल्याची माहिती ही तपासामधून समोर आली आहे आणि 4 पैकी एक मोबाईल नंबर फक्त व्हीआयपी लोकांसाठी वापरायचा, तर दुसरा नंबर विशेष भक्त आणि महिलांसाठी वापरत असल्याची माहिती ही समोर आली आहे। तर तिसरा नंबर हा आर्थिक व्यवहार बघण्यासाठी आणि चौथा नंबर सर्वसामान्य लोकांसाठी वापरत असल्याची माहिती मिळते। याबाबत फॉरेन्सिक टीमकडून सगळेच नंबर आणि मोबाईलचा डेटा हा रिकव्हर करण्याचं काम सुरू आहे। बंधू अशोक खरात याला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार असून पोलीस कोठडीचा आज शेवटचा दिवस, त्यामुळे दिवसभरामध्ये अशोक खरात विरोधामध्ये आणखी काही पुरावे गोळा करून तपासाला वेग दिला गेला। तर बंधू अशोक खरात याच्यावरती दाखल असलेल्या महिलांच्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांसंदर्भामध्ये खरातचं ओकस कार्यालयामध्ये एसआयटीकडून सोमवारी काही महत्त्वाचे पुरावे हे जप्त करण्यात आले। खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर करून याआधीचं चॅटिंग, कोणाशी जास्त वेळा संभाषण केलं, कोणाच्या संपर्कामध्ये होता, याबाबत संभाषण केलं, याबाबत एसआयटी माहिती गोळा करतेय आणि त्यातून नवीन कोणती माहिती समोर येणार याचा शोध सुरू असून तपासाचा तपशील हा उद्या कोर्टामध्ये हजर केला जाणार आहे। त्यामुळे दिवसभरामध्ये काय तपास झाला याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मला आधीच माहिती होतं असं पहिल्यांदाच सुनील तटकरे यांनी मान्य केलंय। एबीपी माझाच्या पॉडकास्टमध्ये तटकरे यांनी हे जाहीर वक्तव्य केलंय। मात्र आपल्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला कधीच विरोध नव्हता असं देखील तटकरे यांनी म्हटलंय। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सातत्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हे विलिनीकरणाबाबत बोलताना दिसून आले। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सातत्यानं विलिनीकरणाबाबत सावध भूमिका घेतली। आता तटकरे यांनी विलिनीकरणाबाबत माहिती असल्याचं पहिल्यांदाच मान्य केलंय। दादांचा शव ज्या वेळेला अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये सर्व पोस्टमॉर्टमची प्रक्रिया करून आणलं पहिल्या दिवशी, अंत्यसंस्कार दुसऱ्या दिवशी झाले। त्या पहिल्या दिवशीच काही जबाबदार नेत्यांनी मुलाखती दिल्या की दादांची अंतिम इच्छा होती विलिनीकरणाची, विलिनीकरण टप्प्यात आलेलं होतं, या तारखेला विलिनीकरण होणार होतं आणि मग एक सो कॉल तो एक व्हिडिओ तो नंतर दादा त्या बैठकीला बसलेत आणि ते सगळे आहेत असा तो झाला। सलग 2 दिवस त्या मुलाखती चालू राहिल्या। आम्ही तर सगळे हादरलेलो होतो मनातून सर्व अर्थाने। म्हणजे पहिला दिवस तसा, दुसरा दिवस अंत्यसंस्काराचा, त्यामुळे मी तर मीडियाच्या पुढे बोलण्याच्या मानसिकतेमध्येच नव्हतो। बोललो असतो तर अशुतभान आवरलाच नसता आणि बोलताही आलं नसतं। तर त्याच्यामुळे ज्या पद्धतीने ते सुरू झालं याचा अर्थ लगेचच लक्षात आला, राजकीय अर्थ, की नाही आता याचा काही ना काहीतरी घडत आहे। आणि मग त्याच वेळेला म्हणजे काय काय घडतंय, म्हणजे त्याचं राजकीय विश्लेषण, राजकीय विश्लेषण असं आहे की विलिनीकरणाची चर्चा जाहीर करणं याचा अर्थ की आता दादा गेलेत आणि विलिनीकरण थांबलं तर आता विलिनीकरण नंतर होईल, याचा आता विलिनीकरणाच्या नंतरचं सिनारिओ टोटल बदलतो। आता म्हणजे माझा काय त्याला विरोध होता अशाला काय भाग नाही, मला त्या गोष्टीची अगोदर माहिती होतीच। दादाने सांगितली होती, आता कोणी काय म्हणाल मला माहिती होतं की नाही। राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांचे राष्ट्रवादी असा वाद पुन्हा सुरू झालाय। पार्थ पवार आणि सुनील तटकरेंची बैठक झाली। ही बैठक सुरू असतानाच सूरज चव्हाणांनी आमदार रोहित पवारांवरती गंभीर आरोप केले। अजित पवारांच्या अपघातानंतर राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांना लक्ष करणाऱ्या रोहित पवारांना आता राष्ट्रवादीकडून इशारा देण्यात आलाय। राष्ट्रवादीच्या बदनामीसाठी रोहित पवारांनी एजन्सीला 5 कोटी दिल्याचा गंभीर आरोप सूरज चव्हाणांनी केलाय।
राष्ट्रवादीमध्ये फूट पाडण्याचा रोहित पवारांचा प्रयत्न असून त्यांनी स्वतःच्या पक्षात लक्ष देण्याचा सल्ला देखील त्यांनी दिलाय, तर राष्ट्रवादीला बदनाम केल्यास जशास तसं उत्तर देईल असा इशारा देखील त्यांनी दिलाय. तुतारी गटाचं जेवढं स्वतःच्या पक्षावर लक्ष नाही तेवढं लक्ष हे आमच्या पक्षावरती आणि आमच्या पक्षातल्या नेत्यावरती आहे. सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट कशी पडेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदनाम कसा होईल यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. आम्हाला एक माहिती अशी भेटलेली आहे की रोहित दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बदनाम करण्यासाठी 5 कोटी रुपयाचं पॅकेज हे एका एजन्सीला दिलेलं आहे. पक्षातील पदाधिकाऱ्याला पगार देऊन त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती खोटा आरोप करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी नेमणुका केलेल्या आहेत. सूरज चव्हाणांनी रोहित पवारांवरती केलेल्या आरोपांवरती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सूरज चव्हाण पुराव्यानिशी बोलले असून योग्य वेळ आल्यावरती आपण देखील त्यावरती बोलणार असल्याचं तटकरे म्हणाले. आज या संदर्भामध्ये पक्षाचे प्रवक्ते सरचिटणीस सूरज चव्हाण यांनी अत्यंत व्यवस्थितरित्या खुलासा केलेला आहे. त्याच्यामुळे या विषयावरती अधिक काय माझ्याकडे बोलण्यासारखं नाही. त्यांनी माहितीसह कागदपत्रासह सह्यांसह जे दाखल झालेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला दिलेली आहे. या विषयावरती योग्य वेळी योग्य वेळेला मी पूर्णपणाचं बोलेन. खासदार पार्थ पवार आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये बैठक पार पडली. दोघांमध्ये पक्षांतर्गत विषयांवरती चर्चा झाल्याची माहिती आहे. रुपाली चाकणकर यांचं बंधू अशोक खरात सोबतच्या संबंधांमुळे पक्षाची अडचण वाढली आहे. त्याबरोबरच पक्षाच्या घटनेमध्ये काही मोठे बदल केल्याच्या पार्श्वभूमीवरती या दोन्ही नेत्यांची बैठक ही महत्त्वाची ठरतीये. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये जो प्रसंग आमच्यावरती आला आहे, ज्याच्यातून आम्ही सगळेजण खूप हळबेही आहोत. आमच्या मनामधल्या त्या संवेदनासुद्धा आजही जागृत आहेत. माझं तर दादांचं गेले 35 वर्षाचं जीवाभावाचं नातं आणि त्याच्यामुळेच अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे. अनेक वेळेला आम्ही वेगवेगळ्या विषयाच्या वरती बोललेलो सुद्धा आहोत आणि त्याच्यामुळे दादांच्या स्वप्नातला पक्ष पुढे ताकदीने नेणं सुनेत्रा महिनींच्या नेतृत्वाखाली हे आम्हा सर्वांचं काम आहे. ते आम्ही नेत्यांनी त्या ठिकाणी करू. राष्ट्रवादीच्या घटनेमध्ये काही बदल केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं फेटाळून लावलाय. अल्पसंख्याक सामाजिक ओबीसी सेल घटनेमधून काढले असा आरोप केला जात होता, पण राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी असं काहीच बदल केले नाहीत असा दावा पुराव्यानिशी केलाय. 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय अध्यक्ष निवडणुकीदरम्यान घटनेमध्ये बदल केले असा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला होता, पण सूरज चव्हाण यांनी हे सगळेच आरोप फेटाळलेले आहेत. पक्षाच्या घटनेच्या कलम 28 मध्ये हे तिन्ही सेल असल्याचं सांगितलंय. एक येते फादर बॉडी, दुसरं येतं राष्ट्रवादी महिला काँग्रेस, त्याच्यानंतर युवकची बॉडी आणि त्याच्यानंतर विद्यार्थी आणि सेवा दल हे फ्रंटलचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये असतं. हे मी आज आपल्याला या ठिकाणी दाखवतोय आणि हाच कागद दाखवून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे. त्यांनी असं सांगण्यात आलं की सेवा दल, ओबीसी सेल, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक हे सेल फ्रंटलमधून वगळण्यात आलेले आहेत. हे सेल कधीही फ्रंटलमध्ये नव्हते. ते सेल म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत होते. तुम्हाला जी माहिती भेटली माध्यमामध्ये आली ती डायरेक्ट 30ची आली. त्याच्यामध्ये 28चा पेपर हा पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे. ही आहे आमच्या पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशन मधलं 28.1. त्याच्यामध्ये SC, ST, OBC, मायनॉरिटी, किसान, लोकल बॉडी जितक्या काही सेल आहेत ते ह्या 28 मध्ये ऍड केलेले आहेत आणि त्या निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेले. हे आजचं नाही तर हे कॉन्स्टिट्यूशन मध्ये ज्या वेळेस पक्ष स्थापन झाला त्यावेळेस पासून यांना सेलचा दर्जा देण्यात आलेला आहे. राष्ट्रवादीकडून
डिझाईन बॉक्स या मीडिया कंपनीचं काम थांबवण्यात आलंय. डिझाईन बॉक्स कंपनीचे मालक नरेश अरोरा हे राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार होते. 2024च्या विधानसभा निवडणुकीवेळी नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्सनं राष्ट्रवादीसाठी काम केलं होतं. मात्र अजित पवारांच्या निधनानंतर आता या कंपनीचं काम हे थांबवण्यात आलंय. पृथ्वीराज बीपी यांची वसई विरारच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज कुमार सूर्यवंशी हे निवृत्त झाल्यानंतर पृथ्वीराज बीपी यांची नवे आयुक्त म्हणून निवड करण्यात आली. पृथ्वीराज हे 2014च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. याआधी ते पुणे महापालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी लातूर जिल्हाधिकारी म्हणून देखील काम पाहिलेलं आहे. सांगली जिल्हा परिषदेमध्ये आज सभापती निवडणूक पार पडणार असून राजकीय वातावरण हे चांगलंच तापलंय. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. महायुतीची रणनीती ठरवण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक झाली. तर दगाफटका टाळण्यासाठी महाविकास आघाडीच्या सदस्यांना अज्ञात स्थळी हलवण्यात आलंय. सांगली जिल्हा परिषदेमध्ये आज होणाऱ्या सभापती निवडणुकीवरून राजकीय वातावरण हे चांगलंच तापलंय. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिक्चर अभी बाकी है असं म्हणत जयंत पाटील यांच्यावरती जिथं शक्य तिथं बिब्बा टाकण्याचा इतिहास असल्याची टीकाही केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जोरदार चुरस होण्याची शक्यता आहे. असं आहे की जयंतराव पाटलांनी ते त्यांचा इतिहास आहे, जिथे जिथे शक्य आहे तिथे बिबा टाकत नाहीत. तसं त्यांनी त्या सुहासबाबांनी त्याच्यामध्ये टाकला आणि मग तो ते ताकदीने निभावणार ना, त्याला सांगणार ना मी आहे की तू काय काळजी करतो. तर कायदा सगळ्यांना समान. हा पिक्चर बी बाकी आहे असं म्हणजे. चला जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराराणींबद्दल केलेल्या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. महावीर जयंतीच्या निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या असा दावा केला. या प्रकरणावरती आता आचार्य नयन पद्मसागर आपली भूमिका मागे घेतात की वाद आणखी चिघळतो याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. हमारे लोगों को पकड़ पकड़ करके खौलते हुए तेल में तला गया और ऐसे समय के अंदर एक और जैन रानी का उदय हुआ, ताराबाई देवी, और उन्होंने युद्ध की सुकान ली और औरंगजेब को परास्त करके धूल चटाने का काम एक जैन रानी ने किया. ये इतिहास जैन महिलाओं का इतिहास है. ये कायरो का इतिहास भारत का कभी नहीं होता. ये वीरों का इतिहास होता है. मैं आज महावीर जन्म कल्याण के दिन भारत सरकार को तीसरा निवेदन करता हूं. कोई भी परिवार हो, चाहे वो 3 पति करते हो या 5 पत्नी करते हो या 2 पति करते हो या 20 पत्नी करते हो, जिसकी जो फिलॉसफी हो वो एक परिवार गिना जाएगा और उसमें 2 से अधिक बच्चे हैं, उनको भारत सरकार की कोई सुविधाएं नहीं मिली. 2 से अधिक बच्चे हैं, सरकार की कोई सुविधा नहीं, और 2 से अधिक बच्चे हैं तो उनका वोटिंग राइट्स भी खत्म कर दिया जाए. अकेले महाराष्ट्र में 1,12,00,000 जैन है. आपको पता है, लोग मुझे दुआएं देते, मैं सब लोगों से मिलता हूं. मराठी भाषा की रचना जैन आचार्य ने की है. हमारे दिल में जितना मराठी का लहू बहता है, मैं आज सच कहूं, आज पूरे भारत में सच्चे मराठी यदि कोई है तो सारे के सारे जैन हैं. जितने पाटिल है, पाटिल कौन सा धर्म पालते? जैन धर्म. पाटिल देखो, चौगुले देखो, खोत देखो, सरनायक देखो. पहली महाराष्ट्र के अंदर शुगर मिल एक जैन ने डाली है. पहला फिल्म स्टूडियो महाराष्ट्र में एक जैन ने डाला है. दरम्यान जैन समाज शांतताप्रिय असून महापुरुषांच्या नावावरून वाद निर्माण करू नये असं इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी सांगितलंय. ताराबाई साहेब या सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या कन्या आहेत. शिवछत्रपतींच्या त्या स्नुषा आहेत आणि शिवपुत्र राजाराम महाराजांच्या पत्नी आहेत. त्यामुळं त्याच्याविषयी त्या कोण होत्या, कुठल्या जातीतल्या होत्या, हे सगळं उघड सत्य आहे. त्यामुळे तो विषय येत नाही. फक्त हे जे काय आचार्य जे कोण आहेत, जैन मुनी जे आहेत, त्यांना इतिहासाचा खूप कमी अभ्यास आहे असं दिसतंय आणि त्याच्यातून मग त्यांनी ही वक्तव्य केलेली आहेत.
सध्या नागपूरचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पार पोहोचलाय. त्यामुळे महाराज बाग प्राणी संग्रहालयामध्ये बिबटे, अस्वल, पक्षी यांच्या पिंजऱ्यामध्ये कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे. प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना आणि पक्ष्यांना कडक उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी पिंजऱ्यांना ग्रीन नेटचं झाकण देखील लावण्यात आलंय. तर वाघांसाठी पिंजऱ्यामध्येच पाण्याचे डबके तयार करण्यात आलेत. या ठिकाणाहूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. सध्या नागपूरचा पारा हा 40 अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. त्यामुळे नागपूरच्या महाराजबाग प्राणी संग्रहालयामध्ये बिबट असेल, वाघ असेल यांच्यासाठी कूलर लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. विशेष करून या तापमानामध्ये या प्राण्यांना त्रास होऊ नये याची पूर्ण खबरदारी महाराजबाग प्रशासनाकडनं घेतली जात आहे. आतमध्ये आपण बघू शकतो की हा बिबट्याचा पिंजरा आहे आणि या पिंजऱ्याच्या आतमध्ये सातत्याने वातावरणातलं जे तापमान आहे ते नियंत्रित केलं जातं. विशेष करून वर ग्रीन नेट लावण्यात आलेली आहे, सोबत कूलर आहे आणि वरच्यावर अशा प्रकारे पाण्याचे फवारे देखील मारले जातात. ही साधारण काळजी आपण फेब्रुवारी महिन्याच्या पासून चालू केलेली आहे आणि या प्राण्यांना उष्णतेपासून त्रास होऊ नये बचावाकरता म्हणून आपण बघताच आहात की ग्रीन नेट लावलेली आहे. दिवसातून 2 ते 3 वेळा आपण त्यांच्या तापमान थंड राहावं म्हणून पिंजऱ्यांमध्ये पाण्याचा फवारा करतो. तसेच कूलर लावलेले आहेत आणि विशेष 24 तास असतात. संध्याकाळला तापमान उतरेपर्यंत असतातच. अशा प्रकारे 4 बिबट आहे, त्यानंतर अस्वल आहे, 2 वाघ आहे, यानंतर पक्ष्यांचं वेगळं घर आहे. पक्ष्यांसाठी देखील कूलर लावण्यात आलेले आहे, अस्वलांसाठी कूलर लावण्यात आलेले आहे. तर निश्चितच प्राण्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी महाराजबाग प्रशासनाने कशाप्रकारे या प्राणी संग्रहालयामध्ये खबरदारी घेतली आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन मिथुन आदनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. नाशिकमध्ये पांढऱ्या रंगाचं बिबट्याचं पिल्लू आढळून आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. दिंडोरी वनपरिक्षेत्रातील चाचडगाव शिवारामध्ये असलेल्या एका ऊस शेतीमध्ये काही दिवसांपूर्वी 3 नवजात बछडे हे शेतमजुरांना दिसलेले होते. वनविभागाला माहिती मिळताच पथकानं 3ही पिल्लांना ताब्यात घेतलेलं होतं. त्यापैकी एका बछड्याचा रंग हा पांढरा असल्याचं आढळून आलंय. वनविभागानं त्याची वैद्यकीय तपासणी केली. 10 दिवसांपूर्वी ते जन्माला आल्याचा निष्कर्ष हा काढण्यात आलाय आणि यानंतर वनविभागाचं पथक हे पुन्हा बछड्यांना घेऊन चाचड गावामधील ऊस शेतामध्ये पोहोचलं. तर वनपथकानं मादी आणि बछड्यांची पुन्हा भेट घडवण्यासाठी एका टोपलीखाली पिल्लांना झाकून ठेवलं. परिसरामध्ये ट्रॅप कॅमेरे देखील लावण्यात आलेले होते आणि त्यानंतर रात्रीच्या वेळी बिबट्या मादीनं येऊन 3ही पिल्लांना जबड्यामध्ये धरून सुरक्षित अधिवासामध्ये हलवलंय. यवतमाळच्या महागाव परिसरामध्ये बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. दत्तोबा टेकडीजवळ शेतशिवारामध्ये एका बिबट्यानं पाळीव कुत्र्याची शिकार करून ज्वारीच्या शेतामध्येच ठाण मांडल्याची घटना ही समोर आली. विशेष म्हणजे घटनास्थळी दाखल झालेल्या वनविभागाच्या रेस्क्यू टीमला देखील बिबट्याला पकडण्यामध्ये अपयश आलंय. दरम्यान बिबट्या अजून देखील परिसरामध्येच असल्याची भीती व्यक्त केली जाते. वनविभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन हे करण्यात आलेलं असून रात्रीच्या वेळी बाहेर न पडणं, लहान मुलांना एकटं न सोडणं आणि जनावरांची काळजी घेण्याचे निर्देश हे देखील देण्यात आले. पुरेशी चार्जिंग व्यवस्था उभी नसल्यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या 109 बसेस डेपोमध्ये उभ्या करून ठेवण्याची वेळ ही नागपूर महानगरपालिकेवरती आली आहे. नागपूर महानगरपालिकेकडे एकूण 385 बसेस आहेत. त्यापैकी 276 बस या सध्या नियमित रस्त्यावरती धावत असून पुरेसे चार्जिंग स्टेशन ही नसल्यामुळे 109 बसेस बंद अवस्थेमध्ये उभ्या असल्याचं परिवहन सभापती मंगला खेकरे यांनी मान्य केलंय. मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यामध्ये महावितरणानंतर आता मुंबईमध्ये देखील वीज दरामध्ये कपात होणार आहे. आजपासून नवे दर लागू होणार असून बेस्ट, अदानी आणि टाटा या कंपन्यांच्या वीज दरामध्ये घट करण्यात आली आहे. यामुळे मे महिन्याच्या बिलामध्ये मुंबईतील वीज ग्राहकांना थेट दिलासा मिळणार आहे. चैत्री यात्रेनिमित्त ज्योतिबाची आकर्षक रांगोळी रेखाटण्यात आली. बेळगावातील प्रसिद्ध रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी ज्योतिबाची ही रांगोळी रेखाटलेली आहे. ही रांगोळी काढण्यासाठी तब्बल 14 तास वेळ लागलाय.
सोलापुरातील माढ्यामध्ये शिवशाही आरमार केसरी 2026 बैलगाडा शर्यत पार पडली. बैलगाडा शर्यतीसाठी राज्यभरामधून 220 बैलगाडा मालकांनी सहभाग घेतलेला होता. या स्पर्धेमध्ये शनी आणि मन्याभाई बैलगाडा जोडीनं 81,000चं पहिलं रोख पारितोषिक हे पटकावून आरमार केसरीचा पहिला मानकरी ते ठरलेत. तर दुसरा क्रमांक नंद्या आणि भरत जोडीनं जिंकलेला आहे. त्यांना 61,000चं पारितोषिक देण्यात आलंय. तर तिसरा क्रमांक मास्तर आणि बुलेट या बैलजोडीनं पटकावलेला आहे. त्यांना रोख 41,000चं बक्षीस देण्यात आलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.